ज्योती सावित्रीच्या सहजीवनाचे पैलू आपल्याला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आजही बऱ्याच मुलींना यमाचे प्राण परत आणणारी सावित्री ती माहिती आहे, पण महात्मा फुलेंच्या सावित्रीबद्दल सखोल त्यांना माहिती नाही. सावित्रीबाईंना मूल नव्हतं. विज्ञानाने पुन्हा पुन्हा सिद्ध केलेले आहे की एखाद्या बाईला मूल नसणं किंवा मुलीच मुली असणं यात त्या बाईचा काही दोष नसतो. आपण अशा जगामध्ये राहतो की जिथे बोलणाऱ्याची माती सुद्धा विकल्या जाते आणि न बोलणाऱ्याचा मोती सुद्धा खपल्या जात नाही. म्हणून आपण बोललं पाहिजे. आपल्याला या सगळ्या स्वर्ग नरक पाप पुण्य या संकल्पनातून सुद्धा आपल्याला बाहेर पडावं लागेल. संविधानाने आम्हाला विवेकी जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. आमच्या प्रेमाला लव जिहाद मागणारा तुम्ही कोण? ज्योतिबांनी घर सोडलं कशासाठी? या समाजासाठी. आणि समाजाचं काम कोणतं? सत्यशोधक विचार देण्याचं. पण त्या काळामध्ये नवऱ्याच्या प्रेतासमोर आकट पकडणारी सावित्री ही मला अतिशय ग्रेट वाटते. ज्या ज्या समस्या समाजामध्ये वाढत आहे त्या त्या समस्याचं निराकरण राज्यकर्ते आपल्या फायद्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात करून घेत. हजार आमचे धर्म आणि लाखो आमच्या जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ती एकच आमची माती, ती एकच आमची माती. अशा निर्मिक समाजाची कल्पना महात्मा फुलेंनी केली होती. पण बायका अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून समोर आलेल्या आहेत. त्या कारण आम्ही कितीही समानतेच्या गप्पा केल्या तरी बाईचं घराबाहेर पडणं आणि पुरुषाचं घराबाहेर पडणं यात खूप फरक आहे. आमची मोलमजुरी आम्ही भीतभीत मागायचो आणि मजुरी देताना आमच्या हाताला स्पर्श होणार नाही याची मात्र तो काळजी घ्यायचा. आज त्यांच्या शिक्षण संस्था आहे, ते मला व्याख्यानाला बोलावतात, गाडी पाठवतात, वो खुद बंदा मेरे कार का दरवाजा खोलता है. ज्योतिबांनी कधी जात कुंडल्या देव कुंडल्या धर्म कुंडल्या याला ज्योतिबांनी आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलेलं नाही. इथे जे कोणी माझ्या समोर बसलेले आहे ते सगळे माझ्या नजरेमध्ये बदल प्रवर्तक आहेत. कारण तुम्ही समाजाचे स्पीड ब्रेकर्स आहात. तुम्हाला वाटतं की जे काही चालू आहे ते चांगलं चालू नाही आहे आणि म्हणून या समाजाला आपल्याला वटणीवर आणायचं आहे. आणि वटणीवर आणण्याचं काम आपले विचार करू शकतात आणि त्या विचारासाठी आपले आचार विचार आणि उच्चार हे पुरोगामी असायला हवे. दादांचा जेव्हा फोन आला की असं साहित्य संमेलन आहे आणि तुम्हाला उद्घाटिका म्हणून यायचं आहे आणि त्यांनी जो सांगितलं की ज्योती सावित्री साहित्य संमेलन खूप होतात. कधी वक्ता म्हणून कधी श्रोता म्हणून आम्ही जातो. महात्मा फुलेंच्या नावाने संमेलनं होतात, फक्त सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पण होतात. पण इथे जो जोडून शब्द घेतलेला आहे ज्योती सावित्री साहित्य संमेलन हा शब्द मला खूप मस्त वाटला. कारण मला असं वाटतं की ज्योती सावित्रीच्या सहजीवनाचे पैलू आपल्याला स्वीकारणं खूप गरजेचं आहे. कारण 20 लाख रुपये लग्न जेव्हा बाप मुलीच्या लग्नाला लावतो तेव्हा 20व्या दिवशी मुलगी परत येते. कारण सहजीवनाचे अनेक क्रॉसेस त्यांच्या आयुष्यामध्ये येतात. पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या सहजीवनाचे मग त्यांचं मूल नसणं, त्यांनी तिला शिकवणं, त्यांनी तिला घराबाहेर काढणं, या सगळ्यांचे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये जे छोटे छोटे टप्पे आहेत त्या सहजीवनाचे काही पैलू जरी आपण घेतले तरी मला असं वाटतं की आपल्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. कारण विचार प्रवाहित करण्याचं काम हे साहित्य संमेलनातून होत असतो. एक उद्घाटिका म्हणून मी रजिया सुलताना जाहीर करते की या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे. पण आपल्या विचाराचं उद्घाटन दिवसभराच्या विचार प्रवाहातून दिवसभराच्या परिसंवादातून मग ती 4 ओळीची कविता असेल किंवा खूप समीक्षणात्मक परिसंवाद असेल यातून आपल्याला ती घ्यायची आहे. विचाराचं उद्घाटन अजूनही आपलं झालेलं नाही. आपल्या मेंदूला प्रश्न पडत नाही कारण आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत. आमच्या घरी 7वा वेतन आयोग सगळ्यांच्या घरापर्यंत पोचलेला आहे. आम्हाला समाजाशी काही देणं घेणं नाही. म्हणून विचाराचं उद्घाटन होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
ज्योती साहित्य संमेलनाची आज आपल्याला खूप गरज आहे। आज मुझे बहुत खेद होता है, एक स्त्रीवादी लेखिका, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून आजही बऱ्याच मुलींना यमाचे प्राण परत आणणारी सावित्री ती माहिती आहे, पण महात्मा फुलेंच्या सावित्रीबद्दल सखोल त्यांना माहिती नाही। हे पाहून मला खूप दुःख होते। आता वैभव लक्ष्मीच्या गुरुवाराचा सगळा मौसम चालू आहे। सगळ्या बायका इथे जर आम्ही वैभव लक्ष्मी गुरुवारांच्या पुस्तकाचं वाटप ठेवलं असतं आणि एखाद्या साध्वीला बोलावलं असतं तर आमचा हॉल गच्च भरला असता। आणि त्यातही जर त्यांना म्हटलं असतं ना 11 बजे के पहिले आना, आप जो भी दुआएं मांगेंगे वो कबूल होगे, तर गर्दी आणि गर्दी झालेली असती। आजही यमाची सावित्री आपल्याला माहिती आहे, पण ज्योतिबांच्या सावित्रीबद्दल आम्हाला फारसं माहिती नाही नवीन पिढीला। आणि मग मला स्त्रीवादी लेखिका म्हणून एक प्रश्न पडतो कि चलो थोड़ी देर हम मान लेंगे कि वो कथा सच होगी, थोड़ी देर हम मान लेंगे कि वो कथा सच होगी कि यमाकडून सावित्रीने प्राण परत मागितले। पण एक बौद्धिकते म्हणून आपण मूल्यांकन करावं, जर यमाकडून सावित्रीने प्राण परत मागितले असेल तर ती सावित्री किती हुशार असेल। सावित्रीने यमाला विचारलेले प्रश्न आणि यमाकडून मागून घेतलेले वर ह्या सगळ्यांचं जर आपण मूल्यांकन केलं तर ती सुद्धा सावित्री खूप बौद्धिक क्षमतेने खूप भरपूर होती, जशा आमच्या सावित्रीबाई फुले होत्या। आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं या समाजाला, या श्रोत्याला आणि सगळ्याच लोकांना की महिलांना हलक्यात घेऊन आता चालणार नाही। त्याही काळामध्ये बौद्धिक मुजोरी करणाऱ्या बायका होत्या, याही काळामध्ये प्रश्न विचारणाऱ्या बायका आहे। म्हणून या गैरसमजातून आपण आता बाहेर पडावं की पुरुषी मक्तेदारी असलेल्या समाजामध्ये आज महिला राहत नाही, तर बौद्धिक मुजोरी करणाऱ्यामध्ये आज पुरुष राहत आहे। जर गावाखेड्यामध्ये गेलं ट्रकनं पोरं निघतात ज्यांचे लग्न झालेले नाही, आणि मेटॅडोर पोरं निघतात लग्न होऊन ज्यांच्या बायका निघालेल्या आहे। मी आपल्या विदर्भाच्या शैलीमध्ये तुम्हाला सांगते, मी शरीर संबंधावरून होणारी भांडणं आणि घटस्फोट या एका विषयाला धरून काम करते। आणि तेव्हा मला हा विचार खूप महत्त्वाचा वाटतो की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंचं कधी भांडणच झालं नाही या विषयावरून। तो संसाराचा एक अविभाज्य घटक आहे, पण आम्ही अध्यात्म, पर्यावरण, राजकारण सगळ्या विषयावर बोलतो, पण शेख सारख्या विषयावर आपण आजही बोलत नाही। सावित्रीबाईंना मूल नव्हतं। विज्ञानाने पुन्हा पुन्हा सिद्ध केलेले आहे की एखाद्या बाईला मूल नसणं किंवा मुलीच मुली असणं यात त्या बाईचा काही दोष नसतो, तरी सुद्धा आजही अनेक दोष त्या सावित्रीला दिला जातो। आणि या दोष देण्यामध्ये कहीं मेरी ननद रहती है, कहीं मेरी जिठानी रहती है, कहीं मेरी सास रहती है, कुठूनही आण पण लेकरू आण। भारत असंख्य लोकसंख्या असलेला देश आहे, पण असंख्य लोकसंख्या असलेल्या देशामध्ये सर्वात जास्त नवसाची लेकरं ही भारतात आहे। मैं दोनों समाज की बात करूंगी। मग हिंदूंची मुलं असले तर कानात नागोबा, आणि मुसलमानांची मुलं असले तर पायात भिकेची बेडी। प्रस्तावामध्ये अलका त्यांनी सांगितलं की आम्हाला विज्ञाननिष्ठ मूल्य द्यायचे आहे, आम्हाला समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं आहे, पण आमच्या अंधश्रद्धेचा हा समाज फायदा घेतो आणि भिकेच्या बेडीच्या नावाने, नवसाच्या लेकराच्या नावाने ते वर्षभर पैसे मागत राहतात आणि आम्ही पण त्यांना देत राहतो। आज आमच्याकडे केसेस येतात, मॅडम मुझे DNA टेस्ट करायची आहे। म्हणजे या वळणावर जर आमची तरुण पिढी गेलेली आहे, लैंगिकतेची फार मोठ्या प्रमाणात मानसिक स्थित्यांतर होत आहे। या पातळीवर सहजीवन नव्या अर्थाने समजून घेणं खूप गरजेचं आहे। जसं ज्योतिबानी सावित्रीबाई फुलेंना समजून घेतलं, ज्योतिबावर खूप सगळा दबाव आला की तुला मूलबाळ होत नाही, तू दुसरी बायको कर। ज्योतिबानी अतिशय विनोदात्मक मार्मिक शैलीमध्ये उत्तर दिलं, माझं लग्न केल्यापेक्षा हिलाच का तुम्ही सौता करून देत नाही। माहेरच्या लोकांनी पण दबाव आणला, सावित्रीबाई फुलेंच्या माहेरच्या लोकांनी पण त्यांच्यावर दबाव आणला होता। या सगळ्या पैलीवर मला असं वाटते हे छोटे छोटे मुद्दे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबाई फुलेंच्या सहजीवनातले मुद्दे आपल्याला तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच आपण बौद्धिक मुजोरी करणाऱ्या बायका आहोत, पण एक स्त्रीवादी लेखिका म्हणून, एक सामाजिक करकी म्हणून आपण हे सुद्धा लक्षात घ्यावं
की आपल्या ज्ञानाचा उपयोग हा वादापेक्षा नेहमी सुसंवादावर व्हावा, जसा सावित्रीबाई फुलेंनी केल्या. सावित्रीबाई फुलेंना समोरच्या व्यक्तीची नजर आणि नियत दोघांचाही पत्ता लागत होता. न बोलता त्या काळामध्ये झुंडशाहीला पुरून उरणं, गुंडांचा मुकाबला करणं, तरी पण आपलं काम त्यांनी सोडलं नाही, असं धीट आपल्याला बनता आलं पाहिजे. कारण आपण अशा जगामध्ये राहतो की जिथे बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकल्या जाते आणि न बोलणाऱ्याचा मोतीसुद्धा खपल्या जात नाही. म्हणून आपण बोललं पाहिजे. तू बोलेगी मुँह खोलेगी तभी तो जमाना बदलेगा. जमाना बदलने की हम बात कर रहे हैं, तर आपल्याला बोललं पाहिजे, आपल्याला धीट बनता आलं पाहिजे, आपल्याला नीट वागता पण आलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या आत्मचिंतनासाठी तरी नवीन विचारशैली अंगीकारणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप आम्ही महिला अभिमानानं म्हणतो की आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलेलो आहोत. मी या विधानाच्या 2 पावलं अधिक पुढे जाते की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे, तर पुरुषांच्या खांद्याला धक्के मारून आम्ही महिला समोर आलेलो आहोत. मग तो धक्का कोणी कोणाला मारला आणि कसा लागला हा संशोधनाचा, चिंतनाचा आणि चिंतेचा विषय आहे. त्या रहाट गाळग्यात आपल्याला पडायचं नाही. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली व पण प्रश्नावली मात्र तीच कायम आहे. लग्न झालं काय, नवरा काय करते, लेकरं किती, आणि मी जर म्हटलं 3 लेकरं, पोरग नाही. म्हणजे माझं लग्न झालेलं असावं, नवरा माझ्याजवळ असावा, मला लेकरं पण असावं आणि त्यात पोट्ट पण असावं. अरे ही प्रश्नावली कधी संपणार? हो सकता हम दोनों का प्लॅनिंग होगा, नहीं होना हमको बच्चे. ही प्रश्नावली सुद्धा मैत्रिणींनो नव्या अर्थाने विचार करा की आपले प्रश्न कुठे आहे. साड्याचे रंग, लिपस्टिकचे रंग, बांगड्यांचे रंग, यातून थोडं फार आपण बाहेर पडलो, पण या प्रश्नावलीतून मात्र आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. बहुत खतरनाक दहलीज पर हम खडे आहे. आज जर एखादी मुलगी विद्यापीठामध्ये मेरिट आली, लोकांना माहिती नसते. त्या मुलीला एखाद्या खेळामध्ये मेरिट भेटला, शेजाऱ्यांना माहिती नसते. पण ते पोरगी जर एखाद्या पोरासोबत पळून गेली, अर्ध्या तासात शेजाऱ्याला, अर्ध्या दिवसात अर्ध्या नातेवाईकांना माहीत होते. हा काय आहे? हा भेदभाव का? या मुलींच्या आयुष्याकडे, तिच्या जगण्याकडे थोडा मानवतावादी दृष्टीने बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. दोनों समाज की मैं बात करूंगी. एकाच आईच्या पोटी जन्मलेले 2 लेकरं पोराने लव्ह मॅरेज केलं तर स्वीकार होते. त्या झालेल्या लेकराला आपण स्वीकारतो, सत्यनारायण करतो, पण मुलीने केलं तर तू आमच्यासाठी मेली. मुसलमान समाजामध्ये सुद्धा मुलांनी लव्ह मॅरेज केलं, हिंदूची मुलगी घरात आणली, वो जन्नत का हकदार. लेकिन लड़की यदि करती है वो हमारे लिए मर गई. तिला दोजख सुद्धा मिळणार नाही म्हणते. आम्ही लोक स्वर्ग नरकाच्या गोष्टी एवढ्या ताठपणे, मोठ्यापणाने करतो की जणू काही आपण त्याचा टूर करून परत आलेलो का. दोजख में भी तेरे को जगह नहीं मिलेंगी, अशा प्रकारचे बोलणे इथे दिल्या जातात. या सगळ्या याच्यावर आपल्याला या सगळ्या स्वर्ग, नर्क, पाप, पुण्य या संकल्पनातून सुद्धा आपल्याला बाहेर पडावं लागेल. काही प्रश्न खरंच मनाला टोचतात. व शत्रुघ्न सिन्हाची मुलगी लग्न करते, करीना कपूर लग्न करते, तर त्यांचे लग्न शुभ मंगल. आणि आमच्यासारखी कॉमन कुटुंबातली मुलगी करते तर आमच्या लग्नाला लव जिहाद. हा फरक का? संविधानाने आम्हाला विवेकी जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर आमच्या प्रेमाला लव जिहाद मागणारं तुम्ही कोण? लफडं कोणासोबतही करा, पण नवरा मात्र जातीच असावा. या सगळ्या ह्याच्यातून आपण बाहेर पडायला पाहिजे. विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण खूप समाजामध्ये वाढत आहे आणि विवाहबाह्य संबंधामध्ये कोई जात मायने रखता ना कोई धर्म मायने रखता. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःचं आत्मचिंतन करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. या पत्रिकेवरच्या 4 ओळी मला खूप आवडल्या. त्यांचं साहित्य खूप मोठं आहे, पण दादांनी ज्या पत्रिकेवर ओळी टाकल्या, खोट्या धर्मा नाही सत्याचा आधार, व्यर्थ बडीवार स्वार्थासाठी, खरी हीच नीती मानवाचा धर्म, बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. ज्योतिबा फुले जेव्हा ते ऐकत नव्हते,
सनातनांनी त्यांचे वडील गोविंदराव यांचे कान भरले, तुमच्या मुलाला काम करणं थांबवायला सांगा. मुलगा ऐकत नाही तेव्हा गोविंदरावांनी 2 मुद्दे ठेवले, बाबू एक तर काम सोड आणि काम सोडायचं नसेल तर घर सोड. ज्योतिबांनी घर सोडलं. कशासाठी? या समाजासाठी. आणि समाजाचं काम कोणतं? सत्यशोधक विचार देण्याचं. आणि त्यांच्या मागे सावित्रीबाई, अवघा संसार त्या बाईचा एका गाठोड्यामध्ये. त्यांनी माझा चमचा राहिला आणि माझं लुगडं राहिलं आणि माझं धोतर राहिलं याची कधी भाषा केलेली नाही, हिस्से वाटणीची कधी भाषा केली नाही. केवळ समाजासाठी घरदार सोडणारे ज्योतिबा आणि ज्योतिबाच्या कार्याला मदत करणारी सावित्री जेव्हा त्या घराबाहेर पडल्या तेव्हा अवघा संसार तिचा एका गाठोड्यामध्ये होता. म्हणजे एवढं महानता, एवढी ताकद, एवढी मानसिक तयारी त्या दोघांची होती. वय काही सावित्रीबाईंचं खूप नव्हतं. आणि म्हणून मला हे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले खूप ग्रेट वाटतात. इतकी ग्रेट वाटतात की आज लग्गा लावून जे पद्म पुरस्कार मिळवल्या जातात ना, त्या बायकापेक्षाही मला ती सावित्रीबाई, घराचा उंबरठा ओलांडणारी, नवऱ्याला साथ देणारी आणि एका गाठोड्यात सगळा संसार जमा करणारी, ही मला अतिशय महान वाटते. त्या काळातली त्या सावित्रीबाई फुले. आणि ज्योतिबाच्या पाठीशी त्या खंबीरपणे उभ्या होतात. ज्योतिबाच्या मृत्यूनंतर आकट पकडणारी तो काळ जर आपण 100 वर्षापूर्वीचं आपण जर बघितलं तर ज्योतिबाचं आकट यशवंत आपल्या रक्ताचं नाही म्हणून त्याला आकडं पकडू दिलं नाही. त्यावेळेला निर्णय शक्ती काय असते ती ततफप करत बसली नाही सावित्रीबाई. त्यांनी लगेच आकडं पकडलं आणि सगळं दुःख बाजूला सारून ज्योतिबाच्या बाहेर पुढे, त्या प्रेताच्या पुढे, तेव्हा मला असं वाटतं तेव्हा देहदान वगैरे नव्हतं, तर ज्योतिबाच्या आकट्याच्या पुढं ती उभी राहिली. आमच्या सावित्रीबाई फुले आकटं घेऊन त्या अशा पुढे पुढे चालत गेल्या. आणि यावेळेला मला एक आठवण येते, त्याच तोला मुलाची ज्योतिबा मेहरुन्निसा दलवाई, हमीद दलवाईला जेव्हा फतवा काढला की या हमीद दलवाईने धर्मविरोधी काम केलं, याला आम्ही कब्रस्तानमध्ये जागा देणार नाही, तेव्हा मेहरुन्निसा दलवाईने एक त्या आपल्या नवऱ्याचं विद्युत वाहिनीवर दहन केलं. मेहरुन्निसा दलवाईची पण मला आठवण येते, कारण मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मी कार्यकर्ती आहे. ती ज्योतिबा सुद्धा मला खूप मोलाची वाटते. अशा ज्योतिबा सावित्री आपल्याला शोधल्या पाहिजे आणि त्याचं अनुकरण फूल नाही फुलाची पाकळी का होईना आपण केलं पाहिजे. आज खूप बातम्या येतात, मुलींनी वडिलाच्या खांद्याला प्रेताला खांदा दिला, अग्नी दिली, अनेक बातम्या आपण वाचतो. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा जमाना आलेला आहे, सोशल मीडियाचा आलेला आहे. पण त्या काळामध्ये नवऱ्याच्या प्रेतासमोर आकटं पकडणारी सावित्री ही मला अतिशय ग्रेट वाटते. त्यांनी सत्यशोधक चळवळीमध्ये त्यांनी सत्य सांगताना सामाजिक आघातावर मर्म ठेवलं, बोट ठेवलं. तेव्हाचे जे प्रश्न होते, मुलींचे शिक्षण, विधवा विवाह, कुमारी मातांची बाळणपणं, अनवरस बालकं, आजही प्रश्न तेच कायम आहे. आजही अनवॉन्टेड मुलांची संख्या वाढते आहे, रिमांड होममध्ये मुलांची संख्या वाढते आहे, जेलमध्ये मुलांची संख्या वाढते आहे. अनाथ आश्रम, बालक आश्रम, महिला जेल, महिला आधारगृह, भिक्षकरी गृह, ज्या ज्या समस्या समाजामध्ये वाढत आहे त्या त्या समस्याचं निराकरण राज्यकर्ते आपल्या फायद्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात करून घेत आहे. समाजास की दहलीज पर चल रहा है याचं आपलं चिंतन करणं खूप गरजेचं आहे. मुलींच्या शिक्षणाला आजही गळती लागते. आजही विधवांच्या प्रश्नावर काम करताना विवाहबाह्य संबंधातून आलेला विधवापण हा खूप मोठा प्रश्न आहे. क्षणिक असतं ते देहसुख, पण त्यातून कोणाच्या तरी खून होतो आणि विवाहबाह्य संबंधातून आलेल्या विधवांची समस्या आज खूप वाढत आहे. कुमारी मातांचं प्रमाण वाढत आहे. लैंगिक गुलामगिरी आहे. मानवी वाहतूक आहे. जिथून आपल्या देशाचा कारभार चालतो त्या मोठ्या शहरामध्ये लाखोच्या वर सेक्स वर्कर निघतात. जगभरामध्ये भारतीय देहाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे, मग तो पुरुषी देह असो किंवा स्त्री देह असो. या सगळ्या मुद्द्याकडे आपणाला बघणं गरजेचं आहे. अनौरस मुलांची संख्यासुद्धा, अनवॉन्टेड मुलांची संख्यासुद्धा खूप मोठी आहे. आमची मुलं आम्ही एशीमध्ये, काचाच्या पेटीमध्ये ठेवतो, पण कमजोर आहे म्हणून ते जिवंत राहत नाही. पण फेकून दिलेले मुलं आम्हाला कधीतरी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सापडतात.
संडासाच्या नालीत सापडतात, एखाद्या कचऱ्यामध्ये सापडतात, एखाद्या उकरड्यावर टाकतात. आणि अनेक महात्मा, अनेक ज्योतिबा, अनेक सावित्री आहे, उनको पनाह लेते हैं, उनको गोद लेते हैं आणि माणूस म्हणून त्यांना कुठेतरी एक जगणं देतं. हे सगळे प्रश्न आजही आहे. पण मला असं वाटते की सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या प्रश्नावर काम केलं ते प्रश्न सगळे मानवनिर्मित आहे. मग तो अनौरज बाळ असो, कुमारी माता असो, विधवा महिलांचा प्रश्न असो, आणि मानवनिर्मित प्रश्न हे कायद्याने, शिक्षणाने सुटत नाही, धर्माने सुटत नाही. त्यासाठी तुमचं आणि माझं मन संवेदनशील होणं गरजेचं आहे. आम्ही रामाच्या गप्पा करतो, आम्ही पैगंबराच्या गप्पा करतो, रामाच्या आणि पैगंबराच्या महानतेच्या गप्पा खूप झाल्या. आता कुठेतरी आपल्याला मानवतेवर गप्पा करणं गरजेचं आहे. सोशल मीडिया एवढा फाट झाला, राम आणि पैगंबराबद्दल 2 लफ्ज हम लिखते हैं तरी सुद्धा हजारो माणसं जमा होतात आणि शेकडो माणसं मरतात. देवानी आपल्याला हे सांगितलं नाही. निर्मिक समाज त्यांना हवा होता, असा समाज की 1000 आमचे धर्म आणि लाखो आमच्या जाती, 1000 आमचे धर्म आणि लाखो आमच्या जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ती एकच आमची माती, ती एकच आमची माती. अशा निर्मिक समाजाची कल्पना महात्मा फुलेंनी केली होती. या सगळ्या प्रश्नावर बोलणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आत्ता मी उत्तम कांबळे सरांकडे येते. उत्तम कांबळेंच्या तालीम में मैं खुद तयार हो गई. राष्ट्र सेवा दलांचं शिबिर होतं, मालेगावामध्ये होतं. पन्नालालजी सुराणा, अनवर राजन हे सगळे तिथे होते आणि आम्ही सगळे लिहितो होतो. आम्हाला व्याकरण शुद्धता, भाषा सौंदर्य, वेलांटी काही माहीत नव्हतं. आणि तेव्हा ते मीडियामध्ये काम करायचे, संपादक होते. त्यांनी आम्हाला 4 ओळी सांगितल्या होत्या, त्या अजूनही मला आठवतात. ते असं म्हणाले, असं लिहा, ऐसा वैसा नहीं लिखते हैं यारो हम, ऐसा वैसा नहीं लिखते हैं यारो हम, कहानियाँ नहीं हकीकत लिखते हैं हम, जहाँ थम जाती है दुनिया वहीं से शुरू हो जाते हैं हम. असं ते सरांचा स्वर होता, शेर होता सरांचा, आणि तो मला अजूनही आठवतात. त्या ओळीने आम्हाला अशी प्रेरणा दिली. मी एकतर सेक्स वर्कर, कैदी, किन्नर, समलिंगी, गे, लेझबियन, बायोसेक्शुअल, होम सेक्स, माउथ सेक्स, केमिकल सेक्स, हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी नवीन आहे. पण समाजामध्ये ते घडतं आहे, समाजाची ती वेदना आहे आणि वेदनावर आम्ही समाजाच्या संवेदना जागृत व्हाव्या म्हणून कुठेतरी आम्ही लिहित असतो. आणि सरांच्या त्या 4 ओळीतून आम्हाला कुठेतरी लिहितं केलं, बोलतं केलं. 2 सत्य आपण महिलांनी स्वीकारावं पाहिजे आणि महिलांचे हे 2 सत्य पुरुषांनी सुद्धा सहन केली पाहिजे. जगभरामध्ये जेव्हा जेव्हा स्त्री शक्तीचा अभ्यास केला गेला तेव्हा 2 सत्य आमच्या समोर आलेलं आहे की महिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून समोर आलेल्या आहे. पहिलं सत्य, महिला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून समोर आलेल्या आहे. आणि दुसरं सत्य, इथून पुढं बायकांच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही. ऑलिम्पिकची लाज महिलांनी राखली. शेवटी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक ऑस्कर पुरस्कार आपल्या महिला अभिनेत्रींना मिळाले. याचा अर्थ असा नाही की पुरुषांचं योगदान कमी आहे, पण बायका अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून समोर आलेल्या आहेत. त्यास कारण आम्ही कितीही समानतेच्या गप्पा केल्या तरी बाईचं घराबाहेर पडणं आणि पुरुषाचं घराबाहेर पडणं यात खूप फरक आहे. मर्द जब घर के बाहर पडता है त्याला पाणी हातात भेटतं, त्याला बॅग हातात भेटतं, मोबाईल घेतला का व, चष्मा घेतला का व, पाकिट घेतलं का व, सगळं विचारतात. पण बाईला पायात चप्पल घालेपर्यंत काम पुरते. हे बाईचं घराबाहेर पडणं आणि पुरुषाचं घराबाहेर पडणं खूप फरक आहे. वो सीधा आती है तर किचन पे जाती है, कारण तिला असं वाटतं की कुकरच्या 2 शिट्ट्या लवकर लागल्या पाहिजे. पण त्याचं मात्र तसं नसतो. तर रमत गामत येतो, मित्र भेटला तर त्याच्यासोबत उभं राहतो. ह्या सगळ्या वळणावर बाईचं श्रम, बाईचं घराबाहेर पडणं हे खूप तोलामोलाचं आहे आणि खूप बिकट परिस्थितीमध्ये बाई ही वाट चालत आहे. आणि म्हणूनच मला असं वाटते की आम्ही घराबाहेर पडलो. ज्योतिबा आणि सावित्रीचे खूप खूप आभार. ज्योतिबा आणि सावित्रीचे खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला उंबरठ्याच्या बाहेर काढलं, आम्हाला शिकवलं आणि गिरवायला शिकवलं. त थ द ध भ म. आणि याने बराच फरक पडला हो ज्योतिबा आमच्या आयुष्यात. सावित्री माते, तुम्ही आमच्या हातामध्ये लेखणी दिली आणि बराच फरक पडला.
एवढा फरक पडला, तुला काही कळत नाही, तू चूप बैस असं म्हणणारेच आम्हाला चुपचाप आज ऐकत आहे घरी दारी संसदेत. एवढा मोठा फरक या सावित्रीबाईच्या तथ दध भमनी आम्हाला शिकवला. हा सगळी शिक्षणाची किमया आहे. कारण मी सुद्धा तुमच्या सारखीच होते हो. मी सुद्धा 50 पैसे मला पुंजाणे उचलायचे भेटायचे आणि 1 रुपया मला निंदायला भेटायचा. 1970चा काळ, 64चा माझा जन्म आणि बालकामगार वगैरे काही नव्हतं. माय म्हणाचे पोट्टे चल तेवढेच पैसे वहीच्या कामात येईल. माय एका पायाने अपंग होती, एका बाजूनी भाऊ एका बाजूने माय. तो शेतमाला कोरडे बुडे होत नाही तर कायले अंत. माझे आई अपमान सहन करायची, पण 50 पैसे पुंजाने उचलायला भेटते म्हणून आम्ही पुंजाने उचलायला जायचे. विंचू डसायचे पण त्याचं विष नाही चढायचं. एवढं आम्ही राकट तेव्हापासून होतो. आणि नंतर जेव्हा शेतातून विमान जायचं तेव्हा वाटायचं की मला कधी विमानात बसायला भेटेल. आज मी शिकले आणि अनेक साहित्य संमेलन, बँकॉक, दुबई, आता 15 जानेवारीला सिंगापूरला साहित्य संमेलन आहे, त्याची मी अध्यक्ष आहे. आणि शिक्षणामुळं मला हे सगळं आणि सगळं प्राप्त झालं. ज्यांच्या शेतात आम्ही काम करायचं, आमची मोलमजुरी आम्ही भीत मागायचो आणि मजुरी देताना आमच्या हाताला स्पर्श होणार नाही याची मात्र तो काळजी घ्यायचा. आज त्यांच्या शिक्षण संस्था आहे, ते मला व्याख्यानाला बोलावतात, गाडी पाठवतात, वो खुद बंदा मेरे कार का दरवाजा खोलता है. खूप मस्त वाटते. आणि हे सगळं जे आहे शिक्षणामुळं, कमी शिका पण कामातच शिका. मुलींना कमी लेखू नका, मुलीला टेन्शन्स मानू नका. मुलगी टेन्शन्स नाही है, वो टेन्शन्स के बराबर है. हे सगळे विधान आपल्याला कुठेतरी बदलावं वाटेल. मला महात्मा फुलेंचा एक स्त्रीवादी लेखिका म्हणून खूप अभिमान वाटतो. कारण ताराबाई शिंदेचं जे लेखन 1882ला जे झालं, ताराबाईंच्या शिंदेचं लिखाण, ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष तुलनात्मक निबंध हा त्या काळच्या सत्यशोधक विचाराचा विस्तव आणि वास्तव आहे. पण ताराबाई शिंदेंच्या निबंधाची फारशी दखल तेव्हा घेतल्या गेली नाही. त्यांच्या निबंधाला कोणी प्रस्तावना दिली नाही. त्यांच्या निबंधाला त्यांनीच प्रस्तावना लिहिली. आणि 1885मध्ये महात्मा फुलेंनी सस्तर नावाचा दुसरा अंक काढला. त्या अंकामध्ये ताराबाई शिंदेंच्या निबंधाची त्यांनी पाठराखण केली. त्यांच्या निबंधांना त्यांनी पुरस्कृत केलं. म्हणून ताराबाई शिंदे हे महिलावादी दृष्टिकोनाचे एक युग पुरुष म्हणून मला खूप महत्त्वाचे वाटतात. म्हणून आपल्याला असे पाठराखण करणारे ज्योतिबा तयार करायचे आहे. बापाला आपण सुधरू शकलो नाही आणि नवऱ्याला आपण समजावू शकलो नाही. आजही मर्दानिका वही सूर आहे, माझी बायको डोळ्यानं भेटे, माया पोट्ट एका आवाजात अंदर येते. याच्यामध्येच त्यांची सगळी मर्दानगी जात आहे. पण आपली मुलं, त्यांना तुम्ही महिलावादी दृष्टिकोन द्या, त्यांना घरची कामं करायला लावा, त्यांना जेंडर शिकवा. तुझ्या हातानं जसं पाणी घेतो तसं तुला कुकर लावणं जमलं पाहिजे, कपडे धुता आले पाहिजे, वाळू घालता आले पाहिजे, लहान लहान गोष्टीमध्ये. कारण आयुष्य कसं जगायचं हे कुठल्याही पुस्तकात लिहिलेलं नसतं. हे नवीन ज्योतिबा घडवण्याची जबाबदारी मला असं वाटते आपल्या आधुनिक सावित्रीवर आली आहे. आणि हे सगळं करणं काळाची अतिशय गरज आहे असं मला वाटतं. आज एक कार्यकर्ती म्हणून, एक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. पण आज आमच्या चळवळीला मी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. पण 30 वर्षाचा जेव्हा मी आढावा घेते, फिमेल सेक्स वर्करवर काम करता करता आम्हाला मेल सेक्स वर्करवर काम करावं लागतं. पुरुषांच्या व्यसनावर काम करता करता महिलांच्या व्यसनाचं प्रमाण वाढलेलं आहे. हे दोन्ही प्रश्न आपल्याला खूप टोकाचे आहे, महत्त्वाचे आहे. क्षितिजाचे खूप वेगवेगळे परिघावरचे आणि विचाराचे हे खूप वेगवेगळे मानबिंदू आहे. या सगळ्यावर सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. आजही पुरुषांच्या नसबंदीचं प्रमाण कमी आहे. कंडोम तिनेच वापरावी, नसबंदी तिनेच करावी. आणि याही क्षेत्रामध्ये जेंडर आहे. सगळी लैंगिक शक्तिवर्धक साधनं पुरुषांसाठी आणि सगळी गर्भनिरोधक साधनं ही महिलांसाठी. आम्ही सारखं राज्यकर्त्यांसोबत मांडतो, पण लोकप्रतिनिधी हे मुद्दे मांडत नाही. सगळ्या जगाच्या देशाचं लक्ष जसं आपल्या भारतावर आहे, या भारतामध्ये मी किती कंपन्या टाकणार, तसेच करोडो रुपयाची लैंगिक शक्तिवर्धक साधनाची बाजारपेठ ही आपल्या भारतात आहे. ज्या बाजारपेठेचा उपयोग
तुमची आणि माझी मुलं करतात आणि बाईचं शरीर हे फक्त प्रयोगशाळा म्हणून वापरल्या जातं. या सगळ्या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे. आमची मुलगी जेव्हा म्हणते मुझे वापस नाही जाना है, उसमें सेक्शुअल प्रॉब्लेम्स आहे, मग तो सेक्सचा अतिरेकपणा असू शकतो, अलिप्तपणा असतो. तेव्हा आई वडील जे म्हणतात ना, नवरा होय सुधरते, असंच असते, माझंही आयुष्य असंच होते, या वळणावर तिला चूप बसू नका. तिला समजून घ्या, तिला ऐकून घ्या. तिचा नवरा गे पण असू शकतो, बायोसेक्शुअल पण असू शकतो, वेगवेगळ्या मनोवृत्तीचा तो असू शकतो. ती जन्मालाच तशी येतात. मी त्यांना विकृत म्हणत नाही, ती जन्मालाच तशी येतात. आजही आम्ही देवकुंडल्या मामकुंडल्या बघण्यामध्ये आमचं सगळं आयुष्य जाते. अरे आपल्या पोरीच्या लग्नावर जेव्हा तुम्ही करोडो रुपये खर्च करता, तेव्हा देवकुंडल्या मामकुंडल्या जातकुंडल्या पाहिल्यापेक्षा ज्याला तुम्ही पोरगी देता ना, त्याच्या बाजिंदपणाची कुंडली अगोदर पहा. तो पेते काय, तो खरंच नोकरी करते काय, राहते दुसऱ्याच्या भाड्याच्या घरात, म्हणते आपलाच म्हणते मामाजी. हे सगळ्या याच्यावर जर फसवणूक होत असेल तर या सगळ्या कुंडल्यातून आपल्याला बाहेर पडणं गरजेचं आहे. मी माझे विचार नाही आहे, हे सगळे ज्योतिबाचे विचार आहे. ज्योतिबांनी कधी जातकुंडल्या, देवकुंडल्या, धर्मकुंडल्या याला ज्योतिबांनी आपल्या आयुष्यामध्ये स्थान दिलेलं नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये जेंडर आहे. आज समलिंगी पुरुषांना ज्या प्रमाणामध्ये स्वीकारलं गेलं, तेव्हा समलिंगी महिलांना स्वीकारलेलं गेलं नाही. लेस्बियन महिलांवर आपल्या भारतामध्ये पिक्चर निघाला, शबाना आझमीने काम केलं, वास्तवसारखा पिक्चर निघाला, फायरसारखा पिक्चर निघाला. चित्रपट तो तभी निकलता है जब वो समस्या रहती है. कलम 376 आहे, 377 आहे. 376 हे बलात्कारासाठी वापरला जातं. ब्रिटिशकालीन कायदा आहे कलम 377. कलम कायदा तभी होता है जब वो समस्या राहते. ब्रिटिशाच्या काळापासून हे प्रश्न आहे. या प्रश्नावर फारसे बोलल्या जात नाही, आम्ही मात्र बोलतो आणि आनंद वाटतो की खूप मोठा सपोर्टर ग्रुप यामध्ये आहे. साहित्य संमेलन आणि लिखित साहित्याचे काही आयाम आहे, ते भाषा सौंदर्य असावं, व्याकरण शुद्धता असावी. मला असं वाटतं की साहित्य संमेलनाने आणि साहित्यिकांनी सुद्धा कुठेतरी व्याकरण शुद्धतेतून बाहेर यावं, उपेक्षिताचं जगणं त्यात यावं, त्या जगण्यामधली वेदना यावी आणि त्या वेदनामधली धग यावी. 4 ओळीची की कविता माझी एक मैत्रीण लिहिते. त्याने तिच्या हाताची 5 बोटं छाटली, त्याने तिच्या हाताची 5 बोटं छाटली, कारण त्याला वाटलं ती हस्तमैथून करते. कविता संपली आणि ती सत्य घटना होती. ह्या 5 ओळी कुठल्या तरी स्त्रीला, कुठल्या तरी बापाला हादरून सोडते. हे असंही साहित्य कुठेतरी येत आहे. बायका लिहायला लागल्या. आम्ही रांडा म्हणून गिरीश कुलकर्णीच्या आश्रमातल्या बायकांनी आत्मकथन लिहिलं. येरवडा विद्यापीठातील ते दिवस कुमार सप्तर्षीने लिहिलं. मी लक्ष्मी मी हिजडा लिहिलं गेलं, सप्तरंगी लिहिलं गेलं. मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते त्या लोकांनी सुद्धा आपलं जगणं लिहिलेलं आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, पण आजही आमच्या शिव्या संपलेल्या नाही. आजही आम्ही शिव्या देतो. त्या सर्वात जास्त शिव्या ह्या बाईच्या लैंगिकतेवरून असतात. मला असं वाटतं खूप मोठा विचार घेऊन आपण नाही जावं, पण आपल्याला शिव्या सहज थांबवता येईल. शिव्या पिढ्यानं पिढ्या जर प्रभावित होत असेल तर आमच्या समाजाचं काय? करलो दुनिया मुठ्ठी में म्हणत आपण चंद्रावर चाललो हो, पण आजही शिव्या संपलेल्या नाही. आमच्या बायका म्हणतात मार बाबा पण शिव्या देऊ नको. मग कुलगुरू पदावर असलेल्या बाईला सुद्धा इंग्रजीतून शिवी भेटते, तर झोपडपट्टीतल्या बाईला मराठीतून भेटते. या शिव्या जर आपल्याला थांबायचं असेल तर आपण बोललं पाहिजे. ठीक आहे, एक साहित्यिक म्हणून आणि लैंगिक साक्षरतेवर काम करणारी म्हणून माझं मैथून काव्य आणि मैथून शिल्पाचा खूप अभ्यास आहे. तुम्ही जर येरोडा एजंटा गेलं तर समाजाने भरकटू नये, समाजाने सहजीवनाकडे यावं, मनसोक्त सहजीवन पाहावं. म्हणून तिथले जे मैथून शिल्प आहे ते सगळे त्याच आशयाचे, ज्याला आज आपण पॉर्न फिल्म म्हणून बघतो ना, ते सगळे मैथून शिल्प ही भारताची धरोहर आहे. मैथून काव्य मासिक पाळीसारख्या विषयावर मैथून का आपल्या साहित्यामध्ये आहे. आपली साहित्य संपदा ही भरपूर आहे, प्रगल्भ आहे. प्रत्येक विषयावरचं साहित्य त्याच्यामध्ये आहे. आणि आज आपण ज्योतिबा सावित्रीच्या साहित्य संमेलनामध्ये आलेलं आहे. त्यांच्या सहजीवनाचे काही प्रश्न आपण इथे घेतले पाहिजे.
सावित्रीबाई फुलेंना वांझोटी म्हणून ज्योतिबा फुलेंनी कधीही हिणवलेलं नाही. आपल्या अवतीभोवती आपल्या नातेवाईकामध्ये जर अशा महिला असेल आणि त्यांचा जर क्षीण होत असेल तर आपण एक बदल प्रवर्तक म्हणून भूमिका तिथे ताठमानेने पार पाडणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आज मुस्लिम समाजामध्ये सुद्धा तलाकाचं खूप प्रमाण आहे. आमच्या मुस्लिम समाजामध्ये सख्खा बहीण भाऊ सोडून सभी के साथ शादी होती है. बहना बहना समधन, भाई भाई समधी, बहन भाई समधी, तो भी तलाक का प्रमाण खूप आणि खूप वाढलेलं आहे. आणि एक काउन्सिलर म्हणून एक काउन्सिलिंग सेंटर मी चालवते. तुमची भांडणं आमच्या काउन्सिलरची रोजीरोटी झालेली आहे. तुम्हाला तुमच्या वेदनाचं मॅनेजमेंट करता येत नाही. तुमची भांडणं जेव्हा आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये येतात तेव्हा भाजीपोळीच्या केंद्रासारखे काउन्सिलिंग सेंटर, महिला आयोगाचे वेगळे, मनपाचे वेगळे, राज्यकर्त्यांचे वेगळे, हे काय आहे? आपल्या वेदनाचं, आपल्या भावनांचं मैनेजमेंट हे आपल्याला करता आलं पाहिजे. पिछले हफ्ते मैंने मेरे एक सखी को सवाल किया, सुचिता कैसा चल रहा है सेंटर? ती असं मला म्हणाली, नाही ग खूप थंडात चालू आहे. मी म्हटलं बरं आहे ना, म्हणजे तुमची रोजीरोटी चालवावी म्हणून नवरा बायकोने भांडावं आणि तुमच्या ऑफिसला यावं, हे काय आहे? म्हणून आपल्याला सहजीवनामधल्या वेदनाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. कारण सगळे प्रश्न बोलून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिल्याने सुटतात. एवढा कान मात्र सुद्धा आपल्याला इथून घ्यायचा आहे. जर आपल्या वेदनाचं कोणी व्यापारीकरण करत असेल तर स्वतःला निरखून पाहावं, स्वतःला तपासून पाहावं. हे सगळे प्रश्न आपले आहे. राजकीय समीकरणं बदलण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आत्ताच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये आमच्या लाडक्या बहिणींनी ते सगळं दाखवून दिलेलं आहे. फरक इतनाही है की मर्द 1500 रुपये के बोतल में विकता था आणि आम्ही 1500 रुपयाच्या लाडक्या बहीण योजनेमध्ये विकल्या जातो. फरक सिर्फ इतनाही है. तरीसुद्धा एक भारतीय म्हणून, एक मुस्लिम समाजाचा घटक म्हणून आणि अरब राष्ट्रासारख्या, बँकॉकसारख्या, मग दुबईसारखे मध्ये मी भारतीय महिला कामगारांचा अभ्यास करायला गेली. बँकॉकमध्ये पबमध्ये काम करणाऱ्या बायकांचा अभ्यास करायला गेली. सौदी अरबमध्ये मी जाऊन आले. किसी ने मुझे कहा था दुनिया में एक ऐसा देश है जहाँ लिखा है ओनली फॉर मुस्लिम, आणि ते 3 शब्द वाचायला मी गेले. तिथे आजही फटक्याची शिक्षा कायम आहे. 4 दिवसापूर्वी फक्त त्या बाईने केस मोकळे सोडले म्हणून तिला 74 फटके मारल्या गेले. फटके खाता खाता वो मर गए. बचे हुए फटके कबर पर मारे जाते लेकिन फिर भी मारे जाते. एवढी भयानक स्थिती अफगाणिस्तानमध्ये आहे. तालिबानमध्ये मुलींचं शिक्षण थांबवलं गेलं. त्या मानाने आपण भारतीय महिला अधिक आनंदी आहोत, अधिक सुरक्षित आहोत, अधिक आल्हाददायक आहोत. कारण बायका अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये समोर जात आहे. मी जेव्हा इकडे येत होते मला एक नवीन बातमी माझ्या हातामध्ये लागली. जम्मू काश्मीरची एक मुलगी आहे, ती एक पहिली भारतीय महिला आहे जी पहिली रेसर म्हणून खेळत आहे. आता ती दुबईला जाणार, फ्रान्सला जाणार आणि सगळ्या समाजाने तिला नावं ठेवली, पण वडील मात्र तिच्या पाठीशी उभे होते. आणि ती आपल्या भारतातली आहे, ती आपल्या जम्मूची आहे आणि ती आपल्या 25 वर्षाची फक्त आहे. मला या सगळ्या मुलींचं कौतुक वाटतं. तुम्ही WWF जर पाहत असाल तर काय पटकतात त्या बायका एक दुसरीला. तुम्ही जर खतरों के खिलाडी पाहत असेल, 25 ते 30 वर्षाच्या बायका किती खतरनाक स्टंट करतात. या सगळ्या सावित्रीचं मी मनापासून कौतुक करते. आणि एक शायर ने सही कहा है, महिलाओं के बारे में बहुत खूब कहा है, उलझ न जाऊं मैं एक दिन कई किनारों से, उलझ न जाऊं मैं एक दिन कई किनारों से, जमीन हूँ मैं समुंदर मेरे तलाश में, समुंदर मेरे तलाश में. आपण मला बोलावलत, ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. संस्थेचं कौतुक. संस्था 25% फक्त काम करते आणि 75% समाजसेवा इथे करते. ते सगळं आम्हाला कालपासून जाणवलं. त्यांचा खूप मोठा लोकसंग्रह आहे. आणि मला असं वाटते पवार दादा की साधा कचरासुद्धा वाया जात नाही हो, कचऱ्याचं सुद्धा खत बनतं. मग तुमच्यासारख्या जिवंत माणसाची धडपड कशी बरं वाया जाईल. अनेक महात्मा फुले इथून घडतील. धन्यवाद.